पालखेड MIDCत स्टील सळई चोरीचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। 2,78,00,000चा मुद्देमाल जप्त। पालखेड MIDC परिसरात स्टील सळई चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक छापा टाकत तब्बल 2,78,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोघे आरोपी फरार आहेत। दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील पालखेड MIDC परिसरात ही कारवाई करण्यात आली। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त माहिती मिळाली होती की MIDC रोलिंग मिल कंपनीच्या बाहेरील पार्किंगमध्ये काही इसम ट्रेलर चालकांशी संगनमत करून एका ट्रेलरमधील स्टील सळई दुसऱ्या ट्रेलरमध्ये उतरवून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत आहेत। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ छापा टाकला आणि संशयितांना ताब्यात घेतले। कारवाई दरम्यान 6 ट्रेलर, 8 ते 32 mm आकाराच्या लोखंडी सळई, 1 मारुती 800 कार, 7 मोबाईल हँडसेट, रोख रक्कम 1,09,500 रुपये आणि वाहनांची कागदपत्रे असा एकूण 2,78,17,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अझरुद्दीन शेख, अरुण खानवे यांच्यासह काही ट्रेलर चालकांना ताब्यात घेण्यात आले असून अमर घाडगे व एका ट्रेलरचा चालक फरार आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या स्टील सळई चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने उद्योग क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे। फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।